आजचे स्पर्धेचे युग असून हा प्रत्येकाला दगदगीचा काळ आहे। इथे कोणालाही शांती नाही। उत्सव हा आनंदाचा क्षण असतो, तो एकमेकांनी वाटून घ्यायला हवा। उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन चर्चा करीत परमेश्वराला प्रत्येकजण साकडे घालतो, असं मत राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले। शुक्रवार पेठेतील अखिल मसोबा उत्सव मंडळी ट्रस्टचा मसोबा उत्सव महात्मा फुले मंडई बुरुडाळी येथे आयोजित करण्यात आला आहे। यावेळी दीप अमावस्येनिमित्त 1100 दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला। यावेळी हिंदू धर्मगुरू परमपूज्य कालीपुत्र कालीचरण महाराज, PNG ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, अभिनेता अथर्व कर्वे, उद्योजक अमोल यमूल, राहुल यमूल, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव उपस्थित होते। कार्यक्रमात मूकबधिर व कर्णबधिर मुलांसाठी कार्यरत असलेल्या इंडिया डीप सोसायटी कात्रज या सामाजिक संस्थेला 10,000 रुपयांची आर्थिक मदत देखील देण्यात आली। तसेच 1100 फिरते दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती। दत्तात्रय भरणे म्हणाले, आयुष्यात आनंद घ्यायचा असतो आणि द्यायचा असतो। जेवढा पुढच्या माणसाला आनंद देऊ त्याच्या 10 पट आपल्याला व आपल्या कुटुंबाला मिळतो। या सुंदर आयुष्यात जेवढी मदत व सहकार्य करता येईल याचा प्रयत्न करायला हवा। मिळालेल्या संधीचे सोने करता येईल हे बघायला हवे, असेही त्यांनी सांगितले। आणि आज आदरणीय महाराजांचं पण या निमित्तानं दर्शन झालं। खरं तर उत्सव हा आपण सर्वांनी हा एक आपला आनंदाचा क्षण असतो आणि आनंदाचा क्षण हे आपण सर्वांनी एकामेकाला वाटून घेतला पाहिजे। आज आपण पाहतो हे युग हे स्पर्धेचं युग आहे, हे तकतकीचं दगदगीचं आहे। इथं कुणाला शांती नाही, पण यातून या उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र येऊन एक चर्चा विनिमय, एक देवाला साकडं घालतो की माझ्या सर्व बांधवांना भगिनींना हे दिवस पुढचे येणारे सुखाचे आनंदाचे राहावेत आणि आपल्या अडचणी आपले प्रश्न यातून एकामेकाला समजतात आणि त्यातून आपण सर्वजण आपल्या मंडळाचे कार्यकर्ते असतील आपण सगळ्याला एक मदत करत असतात। शेवटी आयुष्यामध्ये काय असतं नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो। आनंद हा गोलगोल असतो। जेवढा पुढच्या माणसाला आपण आनंद देऊ तोच उलटा आनंद 10 पट आपल्या आणि आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे नेहमी आयुष्यामध्ये आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आनंद दिला पाहिजे आणि आनंद घेतला पाहिजे। हे आयुष्य खूप सुंदर आहे। या सुंदर आयुष्यामध्ये जेणेकरून रोज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची संधी मिळेल, प्रत्येकाला जेवढी आपल्याकडून मदत करता येईल, पुढच्या माणसाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आणि मिळालेल्या संधीचं निश्चित प्रकारे सोनं कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न हा आपला सर्वांचा राहिला पाहिजे। दुर्गा अवतार स्वामी खंडराय नवरा अव पृथ्वीच्या देवा तुझा केला अहंकार अव मनतले बारूळ मल्हारी येळकोट सातारा मल्हार येळकोट सातारा शीलवंत वाणी संजय माळचा सुंदरा या धन्याला छत्री सोन्याची देवा छत्री सोन्याची अव त्या मिरगाचं अन्न पूजा होती या देवाची दीपक दयाळा हारी गेले मल्हारी हारी गेले बाप अव नाचती वाघ्या मुरळी संगे तोडती ताल सुन साई वासुन दिगंबर सुन वाट न्यारी